मंत्रिमंडळ निर्णय .7 ऑक्टोबर 2025. महाराष्ट्र राज्याचे रत्ने व दागिने धोरण -2025 जाहीर. सोने, चांदीचे दागिने, हिरे, रत्ने यांच्याशी निगडित उद्योग, व्यवसाय वाढीस चालना मिळणार. 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, 5,00,000 नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट. राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे धोरण. सांडपाण्यावरील प्रक्रियेमुळे आणि त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस सर्क्युलर इकॉनॉमी ला चालना. सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, आरोग्यदायी परिसर या संकल्पनेला बळ मिळणार. राज्यातील 424 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरण राबविण्यात येणार. तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मध्ये सुधारणा करण्यात येणार. अधिनियमातील कलम 8 चे परंतुक वगळून कलम 9 मध्ये पोट कलम 3 नंतर परंतुक समाविष्ट करण्यात येणार. मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार. मंत्रिमंडळ निर्णय. अमरावती महापालिकेला केंद्र सरकार पुरस्कृत पी.एम. ई-बस योजनेअंतर्गत ई-बस डेपो व चार्जिंग व्यवस्थेकरिता मौजा बडनेरा येथील 2 हेक्टर 38 आर जमीन 30 वर्षासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय.